धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी मला बोलवलं. नटेश्वराला नमन करून मी काही गोष्टी सांगू इच्छितो. मी नाटकाच्या शिबिरामध्ये गेलो होतो आजपासून 25-26 वर्ष आधी. आणि कलाकार बनण्यासाठी इच्छा होती माझी की स्टेजवर आपल्याला काम करायचं आहे. पण प्रत्येकच व्यक्ती हा स्टेजवरच काम करू शकते असं जरुरी नाही. काही लोक बॅकस्टेजला सुद्धा काम करू शकते हे मला तेव्हा कळलं होतं आजपासून 25 वर्ष आधी. आणि विष्णू पगारे हे माझे पहिले गुरु, ज्यांनी मला ही गोष्ट समजावून सांगितली होती की जर नाटक जर तुला आवडते आणि नाटकात जर तुला काहीतरी काम करायची इच्छा आहे तर तू काय करू शकते, तुझ्यामध्ये कोणता सुप्त गुण आहे जो तू नाटकामध्ये वापरू शकते, तू त्याला जोपास. मग त्यांना लक्षात आलं की याला स्टेजवर म्हणजे ॲज अ ॲक्टिंग करण्यापेक्षा तुला स्टेज वगैरेचं ज्ञान आहे, थोडासा इंटरेस्ट आहे, त्यामुळे तू स्टेजमध्ये इंटरेस्ट घे. मग स्टेजचे कसे 9 भाग करायचे, मग त्याच्यामध्ये समोरचा भाग कसा, मागचा भाग कसा, उजवा भाग, डावा भाग, हे कसं करायचं ते सगळं मला विष्णू पगारे यांनी पहिले सांगितलं. नाटकाचं शिबिर संपल्यानंतर सुनील देशपांडे यांचे गुरु त्यांनी एक नाटक बसवलं होतं आकाश शोधताना. त्या नाटकाची प्रॅक्टिस सुरू होती. मी सहजच विष्णू पगारेंना म्हटलं होतं की सर मला ती प्रॅक्टिस पाहायची आहे. आणि त्यांनी मला एक दिवस प्रॅक्टिसला बोलवलं. मी आपल्यासारखं असं प्रॅक्टिसमध्ये समोर बसलो होतो आणि विष्णू पगारेंनी त्या नाटकाचं नेपथ्य लावलं होतं. आणि त्या नाटकात नेपथ्य असं होतं की नदीचा एक पार आणि नदीच्या पाराच्या वरती घटना घडून राहिली आहे. मागून हेमंत गुरे यांनी सुंदर असं म्हणजे नदीचे ते लहरे वगैरे असे दाखवले होते, सगळे तिकडे दगडा वगैरे केले होते, सगळं केलं होतं. पण मला आहे ना त्या स्टेजमध्ये थोडीशी उणीव जाणवली. जनरली आपण जर पाहिलं नदी जिथे एंड होत असते म्हणजे नदीचा चिखलवाला जो भाग राहते ना त्या भागामध्ये असे गवत उगवलेला आहे 3-4 फूट उंच. मी सहजच विष्णू पगारेंना सहज म्हटलं प्रॅक्टिस संपल्यानंतर, तर म्हटलं या स्टेजमध्ये जर असे जे चेंजेस जर केले, स्पर्धेचं नाटक होतं राजांच्या स्पर्धेचा, तर म्हटलं कदाचित चांगलं दिसू शकेल. आणि त्या नाटकाचे डायरेक्टर होते सुनील देशपांडे. त्यांचं म्हणणं पडलं की तुझ्या जो विचार आला आहे तो तू त्यांच्यापर्यंत मांड. पण माझी त्यांची काही ओळखच नव्हती, त्यामुळे मी घाबरत होतो. मग यांनी मला त्यांच्यापर्यंत घेऊन गेले आणि ते मी सांगितलं. आणि त्या नाटकाला मग मी नेपथ्य सहाय्य म्हणून माझं नाव लिहिलं त्याने. नंतरच्या 4-5 वर्षानंतर मग त्याच ग्रुपला नेपथ्यकार म्हणूनच मी काम केलं. म्हणजे मित्र चंद्रपूर नावाचं एक संस्था होती आणि त्या ग्रुपमध्ये मी जवळजवळ 15 ते 16 वर्ष नेपथ्यकार म्हणून काम पाहत होतो. आता ते सुनील देशपांडे हे पुण्याला शिफ्ट झाले आणि मित्र चंद्रपूरचं संपुष्टातच आले पूर्ण चंद्रपूरला. त्यामुळे 2-3 वर्ष मी काही कुठेच काम नाही केलं. स्वतःच एक नाटक टाकलं होतं. पण प्रशांत कटक भैयासोबत मी कोणतं नाटक केलं तुम्ही? हां, डार्क फॅन्टसी नावाचं नाटकाला मी ॲज अ नेपथ्यकार म्हणून यांच्यासोबत काम केलं आहे ॲक्च्या आधी. मग हे नाटक जेव्हा सुरू झालं हंगरी प्रो, तेव्हा यांचा मला 4-5 दिवसाआधी, मला 7-8 दिवसाआधी वगैरे एक फोन आला की असं आमच्यासोबत घडलं आहे आणि तू आमच्या नाटकाला नेपथ्य म्हणून पाहशील का, काम पाहशील का? मी म्हटलं रंगदेवतेला आपण जर वाहून दिला आहे तर तिथं हा ग्रुप माझा किंवा हा ग्रुप तुझा जर असं कोणी करत असेल तर मला वाटते की तो व्यक्ती हा रंगदेवतेसोबत बैमानी करतो. कारण मी जर काम करत आहो तर फक्त रंगदेवतेसाठी काम करत आहो, नटराजासाठी काम करत आहो. मग माझ्यासाठी हा ग्रुप किंवा तो ग्रुप हा मान्य ठेवत नाही. मग तेव्हा मी प्रशांत भाईला हेच म्हटलं की मी वेळ देतो, रात्रीला देतो, कारण दिवसा माझं दुकान राहते. त्यांनी एक्सेप्ट केलं. त्यांनी मला स्क्रिप्ट समजावून सांगितली. त्यांच्या लेखकांनी जे डिझाईन केलं होतं ते मला सांगितलं.
पण आता ते कसं थोडंसं म्हणजे कठीण होतं. स्टेजची मागणी, स्क्रिप्टची मागणी अशी होती की एका स्टेजवर अर्ध्या भागामध्ये घराचा खालचा भाग म्हणजे लिव्हिंग रूम आणि स्टेजच्या अर्ध्या भागामध्ये दुसऱ्या रूमचा वरचा टेरेस हे दाखवायचं. अर्ध्या भागामध्ये लिव्हिंग रूम आणि अर्ध्या भागामध्ये टेरेस वरचा जो दुसऱ्या मजलीवर आहे, फर्स्ट फ्लोअरवर आहे, हे दाखवायचं होतं. मग मी माझी कन्सेप्ट भैयांना सांगितली की असंही होऊ शकते. त्यांचं म्हणणं पडलं की आपण 4-5 फुटावर तो स्टेज लावू, अर्धा भाग 4-5 फुटावर लावू, म्हणजे लवकर डिक्लेअर होईल की हा भाग वरचा आहे. मी भैयांना शाश्वत केलं की म्हटलं आपण एखादी गोष्ट सांगत असताना ती जास्त कॉम्प्लिकेटेड असताना जर सहजरित्या लोकांपर्यंत पोहोचवली तर त्याचा इम्पॅक्ट जास्त होईल. जर एकाच फ्लोअरवर एकाच लेवलवर तुम्ही अर्ध्या भागामध्ये फर्स्ट फ्लोअर दाखवता आणि अर्ध्या भागामध्ये ग्राउंड फ्लोअर दाखवता तर कदाचित त्याचा इम्पॅक्ट जास्त पडेल. ही माझी म्हणजे एक इच्छा होती तेव्हा की आपण असं करू शकतो. आणि ही गोष्ट जेव्हा मी भैयांपर्यंत मांडली तेव्हा कदाचित त्यांना त्या 50-50 होते ते, पण ते बोलले अब तू है, तू कर सकता है, हमको मालूम है. आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला की इतक्या कमी वेळामध्ये तू करू शकते, तू कर. आणि त्याच्यावर त्यांनी जेव्हा मी इम्प्लिमेंट केलं आणि त्यांनी त्याच डिझाईनवर प्रॅक्टिस केल्यानंतर कदाचित त्यांना ती गोष्ट पटली असेल की नाही वा ही गोष्ट पण अशी होऊ शकते. एखादी आम्ही तुमच्यापेक्षा वर बसलो आहोत, हे डिक्लेअर आहे की आम्ही तुमच्यापेक्षा वर बसलो आहोत, पण मी तुमच्याच लेवलवर बसलो असताना जर असं दाखवून देतो की मी तुमच्यापेक्षा वर बसलो आहोत तर ती गोष्ट दिसत असताना थोडीशी जास्त चांगली दिसेल. हीच गोष्ट मी तिथं मांडण्याचा प्रयत्न केला. आणि नटेश्वराची कृपा आणि जजेस लोकांचा ते त्यांना आवडलं असेल कदाचित, त्यामुळे त्यांनी त्याला पहिलं बक्षीस दिलं, नाट्याला पहिलं बक्षीस दिलं, कलाकारांना बरेच बक्षीस मिळाले, रोखपदक मिळाले. आणि ह्या सगळ्या गोष्टी आनंदच देऊन जाते. पण तरीही माझी फक्त उपस्थित प्रेक्षकांना एक विनंती आहे की आपण नाटक पाहत असताना जसं त्यांनी सांगितलं की नाटक हे समाजाचा चेहरा आहे, समाजातच घडत असलेल्या गोष्टी ह्या तुम्हाला नाट्यरूपाने तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाते. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे कदाचित जर कधी कोणाला नाटकात काम करायचं असेल तर त्यांनी फक्त मी स्टेजवरच दिसलो पाहिजे ही कन्सेप्ट डोक्यात न घेता नाटकाच्या मागे बऱ्याच गोष्टी आहेत, नेपथ्य आहे, प्रकाशयोजना आहे, त्याच्यानंतर संगीत आहे, मेकअप आहे. तर ह्या गोष्टींवर सुद्धा आपण आपलं लक्ष देऊन आपल्या मनातला जो इच्छा आहे त्या पूर्ण करू शकतो या अनुषंगाने सुद्धा विचार करायला हरकत नाही. आणि या ग्रुपबद्दलची एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी या लोकांनी कधी तुमच्यापर्यंत शेअर केली नाही की हंग्री क्रो या नाटकामध्ये एकही प्रॉम्प्टर ठेवला नव्हता. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे प्रॉम्प्टर ही कन्सेप्टच नाही आहे. तर यासाठी एक वेळ टाळ्या झाला पाहिजे. संपर्क करणार.